भाजप कोर कमिटीची तातडीची बैठक सुरू झालेली आहे। मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। दादर इथल्या भाजप कार्यालयामध्ये बैठक सुरू झालेली आहे। मुंबई भाजप कोर कमिटीची तातडीची बैठक बोलवण्यात आलेली आणि ती बैठक आता सुरू झालेली आहे। मुंबई भाजप कोर कमिटीची ही बैठक आहे आणि ही बैठक आता सुरू झाली आहे। मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाबाबत बैठकीत चर्चा होणार आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे। विक्रांत, मुंबई भाजप कोर कमिटीची तातडीची बैठक आहे, काय नेमकं कारण आहे, काय चर्चा होईल? अमित, खरं तर ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात तसं मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर या मतदारसंघांसंदर्भातली जी चर्चा आहे ती चर्चा केली जाणार आहे। साधारणपणे उमेदवार कोण असावे किंवा मग महायुतीमध्ये युती धर्म पाळून नेमकी जी जागा कोणाला सोडण्यात यावी, भाजपने यातली कोणती जागा लढवावी का दोन्ही जागा लढवाव्यात, त्यासाठीचे उमेदवार कोण असतील, कोणी किती प्रकारे तयारी केली, या सगळ्याचा आढावा खरं तर या बैठकीमध्ये घेतला जाणार आहे। आशिष केलासचे मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत, ते सोबत योगेश सागर आमदार असे मंडळी याला उपस्थित आहेत। सोबत मुंबईतील कोर टीमचे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते सुद्धा उपस्थित आहेत। आता या बैठकीला सुरुवात झाली आहे। बैठक संपल्यानंतर जेव्हा आशिष शेलार माध्यमांशी संवाद साधतील तेव्हा नेमक्या या बैठकीत काय चर्चा आणि काय निर्णय झाले ते निश्चित विक्रांत, बैठकीनंतर सुद्धा तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।